शरद पवार यांची साथ सोडणारे आहेत तरी कोण? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या बंडानंतर पक्षात वर्चस्वाची लढाई सुरू आहे. अजित पवार यांच्या गटाकडे 40पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा केला जातोय. त्याचवेळी आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये त्या लक्षात घेऊन जिल्हा पातळीवरील महत्त्वाचे कार्यकर्ते आपल्या गटात खेचण्याची चढाओढ सध्या सुरू आहे. आता सोलापूरमध्ये शरद पवार गटाला अजित पवार गटानं धक्का दिला. सोलापूरमध्ये शरद पवार यांचा दौरा होणार आहे. या दौऱ्यापूर्वी चौघांनी शरद पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय. आता हे चौघे अजित पवार यांच्या गटात सहभागी होणार आहेत. सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठं खिंडार पडलंय. शरद पवार यांच्या सोलापूर दौऱ्याआधीच अजित पवार गटाकडून शरद पवार गटाला धक्का देण्यात आलाय. सोलापूर शहरातील 4 माजी नगरसेवकांनी आज मुंबईत अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर या चौघांनी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या महिनाअखेरीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सोलापुरात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. सोलापूर महानगरपालिकेतील माजी गटनेते आनंद चंदनशिवे, माजी गटनेते तौफिक शेख, नगरसेवक गणेश पुजारी आणि इरफान शेख यांचा अजित पवार गटात प्रवेश निश्चित झालाय. आगामी महानगरपालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला हा मोठा धक्का आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, सोलापूर.